विकृती आहे, राज्यामध्ये महाराष्ट्र बदनाम होतोय असं देखील रुपाली चाकणकर म्हणतात. रुपाली चाकणकर याच्यातून तर गिरीश महाजनांचा लोढामुळे बदनाम होत नाही का महाराष्ट्र? का नाशिकमधल्या 72 अधिकाऱ्यांचं जे चाललेलं आहे प्रकरण त्याच्यामध्ये बदनाम होत नाही का महाराष्ट्र? अगवानी कुटुंबात या ताईंनी इतका वेळ का घेतला, तिथं का गेले नाहीत? अनेक ठिकाणी ह्यांचा राजकीय हेतू असला की जात नाहीत आणि जर विरोधक असले की त्या ठिकाणी पोहोचतात. हे जगानं पाहिलेलं आहे. ह्या ताई ज्या आहेत ते एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्या अजून त्या केव्हाही त्यांच्याकडे निरपेक्ष भावनेनं बघताच येणार नाही. त्यांनी एकतर पद सोडून दिलं पाहिजे आणि मग निष्प्रभपणे बोललं पाहिजे. तुम्ही बोलूच शकत नाही ना, तुमचे विरोधक आहे रोहिणी ते, रोज तुमचा आणि त्यांचा चालताय खडाजंगी आणि म्हणून तुम्ही एवढ्या चेकाळल्या आणि स्वतः समोर आल्या. काही गरजच नाही ना. आवश्यकतेने पोलिसांवर द्या ना जबाबदारी. तुमचं सरकार आहे, पोलीस तुमचे आहे, पोलिसांवर जबाबदारी द्या. पोलिसांना सांगायची सखोल चौकशी करा आणि जो दोषी असेल त्याला फाशी द्या. कोणत्याही संस्था पुढे आल्या तरी यांच्याच संस्था आहे. माझं म्हणणं आहे 100 संस्था पुढे येऊ द्या, त्यातलं सत्य जे आहे ते फक्त पोलिसच सांगू शकतील. त्या संस्थांना माहिती द्यावी ना पोलिसांनी. 100 संस्था असतील, एक संस्था पुढे आली असेल तर पोलिसांनी त्यांना माहिती द्यावी अधिकृत. हो, हे असंच आहे, ही तक्रार माझ्याकडे आली, मी सांगतोय. त्याला काय आहे? हा काय नाथाभाऊचा जावई आहे की कुणाचा रोहिणीताईचा नवरा? हा प्रकार नाही आहे. तो गुन्हेगारच आहे. त्याने जर असं केलं असेल तर त्याला कधीही माफ करता येणार नाही. पण हे पोलिसांकडून हवं आहे, हे रुपालीताईकडनं हवं आहे. रुपालीताईने पोलिसांचा प्रवक्ता होऊ नये. राज्यामध्ये करताय त्यामुळे कुठेतरी षडयंत्र असं वाटतं तुम्हाला? सातत्यानं लोढा प्रकरणाचा मी पाठपुरावा केला. लोढा प्रकरणामध्ये यांचा मंत्री अडकलेला आहे हे माझं म्हणणं आहे. मी म्हणत नाही, त्याचं म्हणणं आहे लोढाचं. आणि मग त्या दृष्टीनं त्याला महिना झाले अटक करून ठेवलेली आहे. तो कदाचित मरूनही जाईल कस्टडीमध्ये, सांगता येत नाही. या लोकांना, हे लोक असे षडयंत्र रचतात, त्याला मारूनही टाकतील, काही खात्री देता येत नाही. पण लोढा प्रकरणाच्या संदर्भात किंवा नाशिकच्या ज्या हनी ट्रॅपच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये बोला, एक शब्द बोला. चाकणकर मॅडम, एक शब्द तुम्ही बोला. इथं जेवढं बोलतात ते मानवी तस्करीचाच प्रकार आहे. 72 अधिकारी म्हणजे 72 अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना किंवा जो कोणी तथाकथित असेल त्यांना अडकवणं म्हणजे तो इथं प्रकार एक वेगळाच आहे. त्याच्यावर काय शब्द बोलत नाही तुम्ही? कारण तुमचे मंत्री अडकलेले असावे अशी तुम्हाला भीती आहे. लोढा प्रकरणामध्ये तुमचा मंत्री अडकलेला असावा अशी तुम्हाला भीती आहे. म्हणून एक शब्द तुम्ही काढणार नाही. जा ना जरा वेळात वेळ काढून त्या प्रकरणाकडे वळा आणि त्या प्रकरणावर बोला. आणि ह्या प्रकरणामध्ये पोलिसांनाच विनंती करणार आहे मी की तुम्ही त्यांना माहिती, सगळी सत्य ते माहिती येऊ द्या. संभ्रम का पसरवता लोकांमध्ये? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.